नमस्कार सर्वांना, मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झाली आहे आणि संभाजीनगरला रात्रीपासूनच खूप पाऊस चालू आहे. तसा संभाजीनगरचा हा पहिलाच पाऊस आहे. पावसाळा म्हणजे रेनी सीझन मान्सूनमधला पहिलाच पाऊस आहे हा. आणि छान म्हणजे खूप मोठा पाऊस झाला, रात्रीपासून सुरू आहे. आणि आज सकाळी पण आता पाऊस चालू आहे. तसा आरव आता स्कूलला गेला आहे आणि आम्हाला जायचं होतं एका कार्यक्रमाला. म्हणजे दिवसभराचं काही मी शूटिंग घेतलं नाही, दिवसभर पाऊसच सुरू असल्यामुळं काही घेण्यासारखं आज व्हिडिओ नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही तयार झालो आणि आम्ही जाणार होतो एका कार्यक्रमाला. कार्यक्रम म्हणजे मी मागं पण एकदा उल्लेख केला होता की आमचे जे काका आहेत गावाकडचे आणि जे आमचे फॅमिली फ्रेंडसारखेच आहेत. आम्हाला अगदी क्लोज, ज्या आमच्या जवळच्या क्लोज फॅमिली आहेत तिथल्या संभाजीनगरमधल्या, त्यांच्यापैकी एक फॅमिली आहे. आणि त्या काकांचा आज सेवापूर्ती सोहळा आहे. म्हणजे त्यांचा निवृत्ती म्हणजे त्यांची आज रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे. तसं तर त्यांचा 1-2 वेळा कंपनीत पण रिटायरमेंटचा कार्यक्रम झालेला आहे. घरी पण त्यांनी सर्वांना जेवण वगैरे देऊन म्हणजे सगळ्यांसोबत समारोह सेलिब्रेट केला आहे. पण आज त्यांच्या मुलींनी आणि मुलांनी त्यांच्यासाठी म्हणजे हे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी किंवा त्यांचे आभार मानता यावे किंवा एक पप्पांसाठी जे आपले आईवडील आपल्यासाठी करत असतात त्याच्यासाठी एक थँक्यू म्हणण्यासाठी हा कार्यक्रम केला आहे. तर ही आहे त्यांची मोठी मुलगी दीपाली आणि ते सर आहेत घुले सर आणि त्यांच्या मिसेस आहेत घुले मॅडम, जे की ते पण आमचे फॅमिली फ्रेंडच आहेत. आम्ही इथं पहिल्यापासून ते आमच्यासोबतच आहेत. म्हणजे आम्ही सोबतच आहे आता. म्हणजे आमची त्यांची घुले सरांची सेम जर्नी आहे. आम्ही सोबतच लग्न झालं आमचं, सोबतच इथं राहायला आलो, सोबत घरं घेतली आणि सोबत आमची मुलं पण सेम आहेत. आणि त्याच्यानंतर आरव आमचा व्हिडिओ घेत होता आणि त्यांचं नियोजन चाललं होतं आहोंचं सरांचं त्यांचं की ते बोलायचं ते स्क्रिप्ट तयार करत होते जे सरांसाठी. कारण ते तर घुले सर आणि मॅडम तर काका आहेत जे साबुक सर काका, ज्यांची आज रिटायरमेंट आहे, त्यांच्याकडे राहत होते. आणि हे समोर जे दिसत आहेत काका काकू आणि लहान मुलगा, त्यांच्याकडं काका लग्ना अगोदरपासून राहत होते. ह्या काकूंकडं लग्ना अगोदरपासून अगदी त्यांच्या घरातल्या डब्यातल्या पोळ्यासुद्धा काकांनी म्हणजे स्वतःही करून केले, एवढं त्यांचा बॉन्ड आहे. आणि एवढा 30-35 वर्षापासून त्यांनी त्यांच्याशी पण रिलेशन ठेवलं आहे, त्या काका काकूंशी पण. नंतर काका आले, सगळ्यांना भेटत होते. बऱ्यापैकी त्यांनी म्हणजे शॉर्टच कार्यक्रम ठेवला होता, मुलांनी ठेवला होता. आणि जे मुलांच्या पण क्लोज आहेत आणि काकांच्या क्लोज आहेत एवढ्यांनाच त्यांनी सांगितलं होतं. कारण 2 वेळा झालं होतं त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम ऑलरेडी. घरी पण केला होता अधिक महिन्यात त्यांनी आणि नंतर कंपनीत तर करतातच. नंतर काकू पण आल्या आणि काकूंचा सकाळपासून आग्रह होता की तुम्ही समोर जावा, लवकर जावा, पोरींसोबत जावा. आणि असं होतं काकूंचं. नंतर काकू आत्ता आल्या आवरून. आम्ही म्हणजे जे आम्ही आहे ग्रुप, आम्ही ते अगोदरच आलो होतं थोडं मुलींना मदत ही व्हावी म्हणून. आणि तसं काकूंचा पण आग्रह होता की तुम्ही लवकरच जा आणि आहो पण आले होते आणि संध्याकाळी कार्यक्रम असल्यामुळं आहो पण आलेच होते घरी. नंतर हे घुले सर आहेत, मी सांगितल्याप्रमाणे त्यांची ना आमची जर्नी सेम सुरू झाली. सोबत लग्न, सोबत राहायला आलो, सोबत घरं झालं, मुलं पण, त्यांना पण एक मुलगा आहे, आम्हाला पण एक मुलगा आहे. तेव्हापासूनची आमची त्यांची जर्नी आहे. आणि सर इतके छान बोलत होते, इतकं छान इंट्रोड्यूस करून देत होते काकांबद्दल. कारण ते सर आणि मॅडम आहेत ना, त्यांच्याकडे बरेच दिवस राहिला होते, पण त्यांना असं कधी परकं समजलं नाही. स्वतःच्या मुलांसारखंच त्यांना पण सांभाळून काकून ते काका आणि काकू जे आहे ना, व्यक्तिमत्वच तसं आहे की त्यांच्याबद्दल बोलणं हे प्रत्येकाला म्हणजे बोलायला शब्दच नसतात. पण सरांनी अगदी कमी वेळात इतकं म्हणजे ऑन द स्पॉट इतकं छान बोलले सर, म्हणजे ऐकून घ्यावं असं वाटत होतं. मला खरं त्यांचंच बोललेलं तेच दाखवायचं होतं, पण आरवनी ना माझा जो ऑडिओ व्हॉईसचा रेकॉर्ड होता ना, तो म्यूट झाला होता आरवकडनं, त्याच्यामुळं घेतला नाही आणि त्याच्यामुळं मला व्हॉईस ओव्हर द्यावा लागला. आणि ही बघा काका काकूंची एंट्री घेतली, जी त्यांची अगोदरची स्वप्न होती. म्हणजे आपलं लग्न असं असावं तसं असावं, ते काही परिस्थितीने किंवा तेव्हाच्या वेळी एवढं शक्य नव्हतं. तर आज त्यांची ती इच्छा मुलांनी पूर्ण केली. त्यांची एंट्री, ग्रँड एंट्री केली. त्यांच्या मुलं, 2 मुली आहेत त्यांना, दीपाली आणि श्वेता, आणि 2 जावई आहेत त्यांचे. आणि हा समोर दिसतोय हा सार्थक त्यांचा मुलगा आहे. त्यांची मुलं पण स्वतःच्या पायावर म्हणजे 3ही मुलं, 2 मुली, मुलगा उभा आहे. आणि ते पण इतके छान आहेत, म्हणजे असं आम्हाला त्यांनी पण इतकं म्हणजे हे केलं आहे ना, कधीच वेगळं समजलं नाही. काका काकू जसं आम्हाला घरातली फॅमिलीसारखं समजतात, तसंच त्या मुलांनी पण आमच्याशी म्हणजे हे केलेलं आहे. त्यांचे 2 जावई, 2 मुली, मुलगा. फक्त मुलाचं लग्न बाकी आहे त्यांना एक नात पण आहे, तिचं नाव गाथा आहे. आणि त्या मुलांनी वडिलांसाठी आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपले वडील आपल्यासाठी किती झटत असतात. आणि काका काकू नको म्हणत होते, आता झालं 2 वेळा नको, त्यांना गावाकडे जायची ओढ आहे. काकांना तशी खूप शेतीची आवड आहे आणि पाऊस पडला आहे तर काकांना गावाकडे जायचं होतं.
पण मुलांच्या आग्रहाखातर काकांनी म्हणजे कार्यक्रमासाठी रेडी झाले आणि स्वतःच्या पायावर मुलं उभा केली. त्यांनी किती स्ट्रगल केला असेल. आता आपल्याला आताच्या काळात थोडंसं त्रास झाला ही तर नको वाटतं, चला आपण आपलं बघू, आपल्याला काही घरी काही नाही का. काकांना पण शेती वगैरे आहे, पण काकांनी शेवटपर्यंत स्ट्रगल केलं, हे काकांचं कौतुकास्पद आहे. म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी जॉब सोडला नाही. त्यांना शेती आहे, त्यांची व्यवस्थित आहे त्यांचं सगळं, पण त्यांनी कष्टाला प्राधान्य दिलं आणि कष्टाला प्राधान्य दिलं. त्यांना VRS घेण्याची पण संधी होती, जे की पण काकांनी ते कधीच म्हणजे स्वीकारलं नाही. ते जॉब त्यांनी कंटिन्यू केला आणि आज फायनली त्यांची सेवानिवृत्ती आहे. आणि ही त्यांची मोठी मुलगी आहे दीपाली, ती पण म्हणजे आणि हे काका आहेत ज्यांच्याकडं काका लग्ना अगोदर रेंटने राहत होते, त्यांच्याबरोबर त्यांचे अजून संबंध आहेत. ते अगदी भरभरून काकांचं कौतुक करत होते की काही ठराविक फॅमिलीज आमच्याकडे जी मुलं राहिली त्यांच्यापैकी ह्याच फॅमिलीशी आम्ही क्लोज आहे, असं ते काका सांगत होते. नंतर ही त्यांची लहान मुलगी आहे श्वेता, तिचं जस्ट आत्ता लग्न झालं आहे. म्हणजे ती पुण्याला असतात, दोन्ही मुली त्यांच्या पुण्याला असतात. आणि ती पण सांगत होती, सगळे भाऊक झाले होते अक्षरशः, की काय बोलावं काही नाही हे कोणाला कळत नव्हते, इतकं भाऊक वातावरण होतं. आम्ही एकदा परक्या शहरात येऊन आमच्यासाठी म्हणजे एवढा जीव लावला, आम्हाला फॅमिली मेंबर करून घेतलं स्वतःचं, काही संबंध नसताना, ओळख नसताना. मग त्यांच्या मुलांना तर किती हे वाटत असेल. आणि हे त्यांचे मित्र आहेत म्हणजे जवळचे अगदी. हे सुरुवातीपासून हे पण काका त्यांच्यासोबतच आहेत. तर हे पाटील काका आहेत आणि त्यांची पण रिटायरमेंट आहे आता, म्हणजे 2-3 वर्ष राहिलेत वाटतं त्यांची पण. आणि ह्या काकांविषयी हे त्यांचे लहान जावई आहेत, ते पण काकांना भरभरून कौतुक करत होते. म्हणजे सांगत होते की आमचा आदर्श आहेत हे काका. म्हणजे त्यांच्याकडे बघून कोणाला पण म्हणजे ती कष्टाला मागं पडणारी ती पिढी म्हणजे कष्टाला मागं पडणारी नव्हती. नंतर ह्या सरांच्या मिसेस आहेत सुप्रिया, म्हणजे मी सांगितलं मगाशी की आमची पण सोबत जर्नी सुरू झाली इथं. त्यांना पण मुलीप्रमाणे त्यांनी वागवलं. त्या पण म्हणजे अक्षरशः त्यांच्या बोलण्याने सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. आणि खरं तर सांगू का, मी कालपासून हा ब्लॉग एडिट करायचा प्रयत्न करते, पण मला असं सेवानिवृत्ती कार्यक्रमाचं त्यांचं नको वाटत होतं. वर्षभरापासून त्यांचं चाललं होतं आम्हाला आता जायचं असं तसं, पण मी टाळत होते की मी विषय कधी म्हणजे तो हे केला नाही, कारण मला पण तेव्हा इतकं असं भरभरून येत होतं काकांचं जाणार आहेत. मी कधी जायचा विषय त्यांचा शक्यतो जास्त काढतच नव्हते. आणि आज पण मला म्हणजे मी माझं माइंड तयार करून मी व्हॉइस ओव्हर देण्याचा प्रयत्न करते आहे, पण ते होत नाही आहे माझ्याच्याने. पण व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काकू बोलल्या, काकू म्हणजे सर्वांसाठी सगळं करणार, पण स्वतः फ्रंट हे करणार नाहीत. आज पहिल्यांदा त्या माईकवर बोलल्या आणि इतकं छान वाटलं. आणि त्या दोघांना पण त्यांच्या पुढच्या जीवनासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तसंच काकांचा वाढदिवस पण आज होता. त्यांची रिटायरमेंट पण 24 तारखेला होती आणि वाढदिवस पण 24 तारखेला होता. तो अजून वेगळाच हे होतं. आणि काकांनी आता खूप स्ट्रगल केलं आहे, त्यांनी इथपर्यंत येण्यासाठी सर्व कमवलं आहे. आणि आता फक्त त्यांनी त्यांच्या तब्येतीची दोघांनी काळजी घेऊन स्वतःसाठी आयुष्य जगावं असंच आम्हा सगळ्यांना वाटत होतं. आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी आमच्याकडून भरभरून शुभेच्छा. आणि अशी माणसं आयुष्यात आपल्याला भाग्यानं मिळत असतात. आणि आपल्या ज्या जवळच्या लिस्टमधली असतात त्यांच्यापैकी काकू आमच्यासाठी आहेत. आम्ही त्यांना कधीच विसरणार नाही आणि आमच्याकडनं विसरायचा प्रश्न येणार नाही, कारण त्यांची आठवण कंटिन्यू येत राहील. विसरलं त्याला जातं ज्याला आपण विसरतो. त्यांना विसरणं शक्य आहे आमच्यासाठी, आणि माझ्यासाठी तर खूप जड आहे आता इथून पुढं. कारण मी इथं आल्यापासून मी काकूंना सोडून कुठला कार्यक्रम किंवा कुठल्याही फंक्शनला म्हणजे काकूंशिवाय असं कधी केलं नाही. अगदी कुठलं गल्लीतलं लग्न जरी असलं तरी काकूंसोबत इतकं म्हणजे बॉन्ड आहे. आणि माझ्यासाठी खूप जड आहे आता हे सगळं. आणि ठीक आहे, पण त्यांना पण हक्का येतो की त्यांनी त्यांचं आयुष्य जगण्याचा. त्यांना आहे शेतीची आवड काकांना, त्यामुळे ते शिफ्ट होणार आहेत. आणि अशी फॅमिली आहे म्हणून आमचा दोघांचा पण ह्या दोघांबरोबर खूप बॉन्ड आहे. अशा ठराविकच फॅमिली आहेत की त्यांच्याबरोबर आम्हा दोघांचाही बॉन्ड आहे. तसं तर राहुलचे मित्र माझ्या मैत्रिणी वेगळ्या आहेत. नंतर आम्ही काकूंसोबत असे छानसे फोटो काढले. आणि रात्री 11 वाजले होते आम्हाला. शेवटी आम्हीच राहिलो होतो. आणि ती त्यांची नात आहे बघा, छोटी दिसती आहे ती. तिला घेतलं नाही कारण ती येत नव्हती. नंतर आम्ही मेमरीज म्हणून आमच्यासोबत काकूंचे फोटो घेतले, जेवणं वगैरे झाली आणि फायनली आम्ही घरी आलो. कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. तसा मी मिनी ब्लॉग पण टाकणार आहे.